फुले विरुद्ध फडणवीस या सामनातील अग्रलेखावरून वाद सुरू आहे। फडणवीस फुले चित्रपटासंदर्भातील वाद शमवत का नाही तसा सवाल राऊतांनी केला। यावर चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलं। ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण घेत नाही तसा दावा चंद्रकांत पाटलांनी केला। संजय राऊतांनी सामनात लिहिलेल्या अग्रलेखामुळे आता वाद सुरू झालाय। महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र प्रतिगामी शक्तींच्या विळख्यात सापडला। फुले चित्रपटाला त्यातूनच विरोध सुरू आहे। महाराष्ट्रात फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस असा हा झगडा आहे। मुख्यमंत्री फडणवीस या सामाजिक विषयावर गप्प का बसले आहेत? त्यांनी मौन सोडावं, नाहीतर हा झगडा फुले विरुद्ध फडणवीस असाच आहे यावर शिक्का बसेल, असा अग्रलेख सामनात लिहिण्यात आलाय। यावर चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलंय। संजय राऊतांच्या मनातला जातीवाद हा अस्तित्वात येऊ शकणार नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले। फुलांच्या संदर्भात काही लोक विरोध करतात। संघटना, जातीय संघटना, ब्राह्मण संघटना असं म्हणतात। आमचे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाबार आहेत का? इतरांना तुम्ही टाईट करताना ज्या भाषेमध्ये मी टाईट करीन, त्यांना काय टाईट करत नाही। या विषयावरती अद्याप देवेंद्र फडणवीस का बोललेले नाही, बाकी विषयांवर बोलतात। देवेंद्रजी विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद हा संजय राऊतांच्या मनात आहे, संजय राऊतांच्या कल्पनेत आहे। हा त्यांच्या मनामध्ये असणारा जातीयवाद, हा त्यांच्या कल्पनेत असणारा जातीयवाद व्यवहारात येऊ शकत नाही। मराठे मुख्यमंत्री होते, त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही। पहिलं मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीस नावाच्या तथाकथित म्हणजे ब्राह्मण हा शब्द हा त्यांना लागूच शकत नाही। आणि ब्राह्मण हा शब्द लागायचा असेल तर ते जातीने ब्राह्मण असतील, पण ते व्यवहाराने ज्याला आपण म्हणतो कर्मठ ब्राह्मण, अन्याय करणार असं नाही। आता असं कर्मठ अन्याय करणार कोणी राहिलंच नाही। तो काळ गेला, तो काळ सिनेमात दाखवला तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेता कामा नये। आजही ब्राह्मण असे आहेत असं म्हटलं तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे। पण त्यामुळे राऊतांच्या मनामध्ये जे आहे, राऊतांच्या कल्पनेत जे आहे की देवेंद्रजींच्या विरुद्ध बहुजन समाज रस्त्यावर उतरेल, कशाला उतरेल? म्हणजे देवेंद्रजीने सगळ्यांना न्याय दिला। तो वारंवार ब्राह्मण देवेंद्रचा का उल्लेख करतायत? मला कळत नाही ते काय दाखवतात का महाराष्ट्राला ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणून? आणि मी चंद्रकांत पाटलांचे आभार मानतो की ते इतका काळजीपूर्वक अग्रलेख वाचलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण त्यांना घेतलं जात नाही असाही दावा चंद्रकांत पाटलांनी केलाय। सत्तेत घेतलं जात नसल्याच्या वैफल्यातून संजय राऊत रोज टीका करत असतात असंही चंद्रकांत पाटील म्हणाले। तर सामनाच्या सल्ल्यानुसार देवेंद्र फडणवीस काम करत नाही तसं उत्तर मुनगंटीवारांनीही दिलंय। आवश्यक असेल तर देवेंद्रजी पुढाकार घेईलच। सामन्याच्या सल्ल्यानुसार देवेंद्रजी कारभार करत नाही, जनतेच्या हितासाठी देवेंद्रजी कारभार करतात। असं आहे की शिवसेना मागे लागून देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवारांना आणि वरच्या नेतृत्वाला कन्व्हिन्स करून आली नाही। यायचं की नाही, घ्यायचं की नाही माझे विषय नाही। तर महानगरपालिकेला मुंबईसारख्या ठिकाणी उभं करायला माणसं मिळणार नाहीत। अमितभाईंबद्दल केवळ तुम्ही सत्तेमध्ये नाही, तुम्हाला यायचंय परंतु घेत नाही म्हणून तुम्ही किती दुस्वास करणार? आम्हाला अमित शहाचे पाय चाटण्याची गरज नाही महाराष्ट्रात। उद्धव ठाकरे नाही सत्तेत, त्यांच्याबरोबर जायचं नाही। एवढे आम्ही लाचार आणि नीच नाही आहोत। चंद्रकांत दादा पाटलांनी स्वतःची चिंता करावी, त्यांच्या पक्षाची चिंता करावी।